मोठा चेंडू होता, त्या ठिकाणी खेळाडू आहे, कोण आहे खेळाडू, कुणाल राठाडे. पहिल्या चेंडूवरती खातं खोललंय, संघाचं खातं खोललंय, वैयक्तिक खातं खोललंय. विनेशाच्या लोवर फुल टॉसला त्यांनी कन्वर्ट केलं. पाहिलं तर विनेश गोलंदाजीवरती आहे. दीपेश तामणकर एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस होता पहा. या ठिकाणी चांगल्या थाटणीची गोलंदाजी पाहायला मिळते. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने हा फटका खेचलाय, मात्र या ठिकाणी काय आहे, चौकार नाहीये ना, नाही. ओके, 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 का 3, 2, दीप 3 सॉरी 3 धावा कंप्लीट करता मंदारेच्या माध्यमातून हा फटका खेचला होता. मिड ऑफच्या डोक्यावरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न तितका यशस्वी राहिला सुद्धा होता. मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कुणालने मात्र चांगली त्या ठिकाणी धाव घेतली आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. दीपेश तामणकर पहा एकदम ओ हो दीपेशचं कौतुक करणार होतो, मात्र कौतुकाचा धनी राहिलाय. अर्थातच विनेश राठाडे ट्रिपलला चित केलंय, एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि महत्वपूर्ण आघाडीचा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. पहिला विकेट. अर्थातच दीपेश दामनकर याच्या माध्यमातून एक पहिली विकेट अर्थातच पाहिलं तर विराज फायटरच्या संघाला पाहायला मिळते. विनेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. अनुज जाधव बबलू, आपण अलिबागचा बबलू पाटील पाहिलाय, मात्र हा धाटावचा बबलू जाधव आपण पाहतोय. पहा चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे, जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंगला आलाय, आश्चर्यचकित झालाय अर्जुन या ठिकाणी. हो चांगला डान्स पाहायला मिळतो या ठिकाणी, त्याचा एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पाहिलं तर अर्थातच स्ट्राईक एंडचा फलंदाज मंदार याच्यावरती अर्थात जास्तीचा विश्वास संघाच्या संघनायकाने दाखवलाय. त्याच्यामुळे मंदार याची कामगिरी किती महत्वाची आहे ते येणाऱ्या काही चेंडूमध्ये पाहायला मिळेल. कारण की विनेश सारखा एक तगडा गोलंदाज त्याच्यासमोर उभा राहिलाय. दीपेश सामंतकर याचे अष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, म्हणजे हा गोलंदाज किती स्ट्रॉंग आहे, याचा माइंडसेट किती स्ट्रॉंग आहे हे सुद्धा माध्यमातून याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे ह्याचा माइंडसेट कसा बदलायचा हे मंदार साहेबला माहिती आहे. कुठे मंदार, मंदार बामुगडे विकेट किपर, तरीच बोल आवाज कुठून तरी येतोय. हॅरी जाधवने हेरलं, 4 डोळे लावलेत हॅरीने, बोलते मंदार यष्ट्यांच्या पाठी आहे. हा खेळाडू तुम्हाला उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल, याची फलंदाजी पाहायला मिळेल, गोलंदाजीचा सुद्धा त्याच्यावरती संधी येईल. 1 धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरीने ही धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या धाव फलकावरती पाहिली ती अर्थातच 7, एक गडेच्या बदल्यात 7 धावा या धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. दुसरा गोलंदाज कोणता असेल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण की अविराज फायटर्स हा संघ खूप पाहिलं तर एक यंगीच संघ आहे. याच्यामध्ये कोणताही ओल्ड खेळाडू खेळताना पाहायला मिळत नाही आतापर्यंत. त्याच्यामुळे सगळे नौके खेळाडू आहेत. कल्पेश शेलके दिसतात, कल्पेश शेलके हात वरती करा. कल्पेश शेलकेच आहेत ना, ओके. लांबून तुम्ही 2 हातात इनर घातल्यात, आम्हाला वाटलं कोणता हा बाहेरचा खेळाडू आलाय की काय. त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी थोडंसं आमची थोडीशी नजर खूप दूर आहे ना तुम्ही, त्याच्यामुळे आम्हाला दिसत नाहीये. कल्पेश शेलके दुसरा गोलंदाज पहा, मी मागाशीच म्हटलं होतं दुसरा गोलंदाज ज्याच्या खांद्यावरती बहार तो संघाचा एक उघडता गोलंदाज मंदार बामुगडी. अनेक मॅच मध्ये त्याने अनेक चांगली कामगिरी केली. मला असं वाटतं लास्ट टाइम मी त्याची गोलंदाजी पाहिली होती ती किल्ल्याच्या ग्राउंडवरती, एक मेडन षटक हाताळलं होतं त्याने. ती मेडन षटक हो, ओमकारसाठी प्राइस आहे ना, 200चं प्राइस आहे.
मस्कर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे मंदार बांबुडे याच्यासाठी. रोहन मस्कर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी. पहा मंदार याचं कौशल्य काय माहिती आहे हॅरी, एक चेंडू टाकेल आणि 2 ते 3 मिनिटं खर्च घालेल. फिल्डिंग सेट करण्यामध्ये त्याचा कोणी हातखंड देऊ शकत नाही. मग तुम्ही एका बाजूला तुम्ही हार्दिक पांड्या ठेवा, रोहित शर्मा ठेवा किंवा सूर्यकुमार यादव ठेवा, मात्र याचा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतो. मग त्याला त्यांची फील्ड आवडतच नाहीये असं समजूया आपण, की तुम्ही फील्ड लावताय ती चुकीची लावताय. तुम्ही जे क्षेत्ररक्षण लावताय ते त्यातून चेंडू भेटणार नाहीये किंवा तिथे कॅच येणार नाहीये, मात्र गोलंदाजी करतोय आता बबलू जाधव. अरे पहा मेसी सारखा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, फुटबॉलने बॉल अडवतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र अतिशय चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. पहा या धावा महत्वाच्या आहेत, कारण की तुम्ही जर ज्या वेळेला मोठे फटके मारू शकत नाहीयेत ना, त्यावेळेला तुमची एकेरी दुहेरी मध्ये धावसंख्येचा जो क्रम आहे तो सातत्याने चालू ठेवणं किती महत्वाचं आहे हे क्रिकेट तुम्हाला शिकवतं. क्रिकेट तुम्हाला काय शिकवतं? सातत्य शिकवतं. सातत्य टिकवणं म्हणजे क्रिकेट. या वेळेला मोठा फटका आहे त्या ठिकाणी, ओमकार अडरे जेलसाठी 100 नाही, 100 रुपयाचे कॅश प्राइज होते. पहा 100च्या नादामध्ये तुम्ही एक महत्वपूर्ण झेल सोडण्याचा प्रयत्न केलात. झेल किती महत्वाचा आहे. धावसंख्या धावफलकावरती 11. पहा दुहेरी मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. मोठे फटके मारणं महत्वाचं आहे. बबलू जाधव वरती विश्वास दाखवला, त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी करावी लागेल. बबलू जाधव 3 चेंडू 5 धावा आतापर्यंत फेस करतात. मंदारची गोलंदाजी आतापर्यंत व्हायला 2चा पाड आहे. बे के बे 2-4. पहिल्या चेंडू वरती 2, दुसऱ्या चेंडू वरती 2. त्याच्यामुळे हा धावा 2-2 धावा थेंबे थेंबे तले साचे, त्याप्रमाणे तुम्ही 1-1 2-2 धावा तुमच्या खात्यामध्ये जोडा. धावसंख्येचं आलेख वरती घेऊन जा, संघाला एक सन्मानजनक स्कोर पर्यंत घेऊन जा आणि त्या धावा डिफेन्स सुद्धा करा. पहा एक धाव सुद्धा कंप्लीट करण्याचा प्रयत्न 2 होतील का? अजय मुरेच्याला काय चतुर आहे माहिती, याला लेफ्ट साईडने राईटला कसं जायचं, त्याच्यामुळे फास्ट घेतला, ट्रान्स फास्ट होता त्याचा, त्याच्यामुळे ही एकच धाव होऊ शकली. धावसंख्या धावफलकावरती 12. मंदारचं कौतुक करावं लागेल, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय, कारण की ज्या ठिकाणी धावा होऊ शकतायत त्या धावा रोखण्याचा मानस करतोय, धाडस करतोय. प्रत्येक चेंडूवरती त्याचं इक्वेशन बदलत राहणार आहे. प्रत्येक चेंडूवरती तो खेळाडू आहे जो क्षेत्ररक्षक आहे त्याला बदलण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. मग भले ती फिल्डिंग आधीच सेट का असे ना, भले ती योग्य का असे ना, मात्र गोलंदाजीची ही खरी खासियत मंदार बांबुडेची आतापर्यंत राहिली आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेस केले, 3 मध्ये 5 दिल्यात. मंदारवरती पूर्ण कामगिरी. मंदार कोणता करणार? मंदार दमदार कामगिरी, या मंदारवरती कामगिरी आहे. पहा चेंडू पाठी ठेवला. या मंदारला माहिती आहे की त्या मंदारच्या पट्ट्यामध्ये द्यायचं नाही, नाहीतर तो मंदार तिकडे मारेल. त्याच्यामुळे या मंदारनी कामगिरी चांगली गोलंदाजी करणं महत्वाचे आहे. त्याच्यामुळे त्या मंदारला अतिशय चेंडू हेरणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हा मंदार चांगली गोलंदाजी करतोय. त्यामुळे मंदार हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. बबलू आपल्याला काहीतरी करावं लागेल. मंदारवरती हल्ले करावे लागतील. कल्पेश शेलके आहे, कल्पेश शेलके. एक धाव कंप्लीट. मला असं वाटतंय 14 या धाव फलकावरती धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. 5 चेंडूचा सामना या ठिकाणी समाप्त झाला. मंदारचं कौतुक करायला लागेल, 5 मध्ये फक्त 7 दिल्यात. पहा मंदार, आता पुन्हा एकदा मंदार आलाय. या मंदारला चांगलं करावं लागेल, पुढच्या मंदारावरती आक्रमण करावं लागेल. शेवटचा चेंडू, पहा शेवटचा चेंडू किती महत्वाचा आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर धावा आय थिंक 18 होऊ शकतात, आय थिंक 20 होऊ शकतात. 18 होतील का 20 होतील हे महत्वाचं आहे. अंतिम चेंडू, बॅटची लिडिंग एज, विनेशाच्या माध्यमातून एक सोफा झेल सुटतायत. वारंवार धाटाव प्रीमियर लीग मध्ये झेल सुटतायत. त्याच्यामुळे सराव कमी आहे की काय असं प्रश्नचिन्ह या ठिकाणी पडतोय. 5 धावसंख्या रोखल्या गेल्यात, धावसंख्या होऊ दिल्यात नाहीत. त्याच्यामुळे ही मॅच लो स्कोरची मॅच होईल की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. तरी देखील अजूनही 2 षटक आहेत, कारण की 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अजूनही 12 चेंडू येणं शिल्लक आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये कितीच्या धावा बनतील ह्या सुद्धा महत्वाच्या आहेत, कारण की 12 चेंडू खूप महत्वाचे आहेत. कारण की मंदारला माहिती आहे बबलू आहे, बबलूला आता थोडासा गेअर
टाकावा लागेल, फर्स्ट वरनं सेकंड वर लागेल, सेकंड टॉप टाकायला लागेल, थर्ड टाकण्याची गरज आली तरी सुद्धा तो टाकावा लागेल. थोडंसं फास्ट घ्यायचं मंदार, टीम मीटिंग नाही. काय त्याशीच बोल, त्याशीच बोल, तर कोणाला कोणाला सांगू? हे आवाज बोलते शार्प येते बोलते. मिया मिया बोलते बोलते, आपण मोबाईलवर बोलतो तसा आवाज येतो. तिसरं षटक, तिसरं षटक खूप महत्वाचं आहे, कारण की तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी खूप, दीपेश आलाय गोलंदाजी मार्कवरती, सामना करेल बबलू. लॉलीपॉप चेंडू आहे त्या ठिकाणी पाहिलं तर आपण मिड ऑफच्या दिशेने मारलेला फटका ओमकार राठाडे या ठिकाणी एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळतात. हा आता मात्र धावांचा आलेख हा वाढवावा लागेल, आता मात्र धावा या बनवाव्या लागतील, कारण की इथून सन्मानजनक धावा आय थिंक 40चा टप्पा पार करेल का, कारण की पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर 38 धावा झाल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 39 धावा झाल्या होत्या. तिसरी मॅच रिव्हर्सचा अटॅम्प, स्विच हिट यस डेफिनेटली त्या ठिकाणी खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. दोनच्या सरासरीने धाव संख्या 18, प्रतीश बोगटे सांगतात की 18 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. पहा या ठिकाणी आमच्यापर्यंत महत्त्वपूर्ण माहिती सुद्धा येते, कारण की आपण पाहिलं तर समोरचा संघ थ्री शेरनी संघाकडून अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीचा चौकार षटकार पाहायला मिळाला नाही. ही एक खेदाची बाब आहे, कुठेतरी मंदारने ही बाब लक्षात घेतली पाहिजे. संघाचा फ्रंट फूटचा खेळाडू आहे, त्याच्यामुळे संघासाठी ही खूप एक लाजीरवाणी बाब म्हणूया. लाजीरवाणी का म्हणूया, कारण की तिसरं षटक मार्गस्थ आहे, तुम्ही मारलंच पाहिजे. धाटा प्रीमियर लीग वर्षातून एकदा येते, त्याच्यामुळे तुम्हाला मारणं हे खूप महत्वाचं आहे. बबलूने ऐकलंय अजय मोरे आहे, अजय मोरेने झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल धरतीला केला दान. मंदार बांगुडे यांच्याकडे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव नाही, दोन धावा कंप्लीट. धाव संख्या धाव फलकावरती 20 धावा. अजून प्रज्वल भोगटे मैदानाच्या बाहेर आहेत, त्यांचं येणं महत्वाचं आहे. 8 बॉल 13 धावांची खेळी करतोय अनुज जाधव. पहा मग प्रज्वलच्या वाटेला चेंडू किती येतील, बॅट मैदानाच्या बाहेर तो हवा घालतोय, बॅटला थोडासा तो वॉर्मअप देतोय की माझी वेल कधी येईल, वेल कधी कोणाची येईल सांगता येत नाही. मंदार पहा 21 धावा, चेंडू झाले 4. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, 4 चेंडू मध्ये 7 धावा दिल्या दीपेश याने. मंदार काय करतोय, मंदार मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरीवर खेळतोय. धावा जमवणं खूप महत्वाचं आहे, मंदारचं माइंडसेट असणं खूप महत्वाचं आहे. पुढचा चेंडू आहे लोअर फुल टॉस. या वेळेला पाहिलं तर घुटना टेक तमाशा खेळाडू आहे पिंट्या, खाली षटकारावरती पाय नाही नाही, पिंट्याने घेतलाय झेल, संपलाय मंदार साबलेचा खेळ. सुंडी मारले सुंडी. धावा, प्रज्वल संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, त्याच्यामुळे धावा आता येणं खूप महत्वाचं आहे. प्रज्वल आलाय म्हणजे संघासाठी एक पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन मैदानाच्या आतमध्ये त्याला फलंदाजी करावी लागेल. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहेत, यानंतर होणारा सामना आहे स्वयं ब्लास्टर्स विरुद्ध आरोही 11. हा सामना होईल. हो हो हो,
षटक क्रमांक 30 ला संपुष्टात आलाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 21 धावा. पहा 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 21 धावा. पहा या ठिकाणी आपण पाहिलं तर 21 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेलेत. त्याच्यामुळे 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर 21 धावा या धावफलकावरती गेल्यात आणि एक गोलंदाज स्लॉग वरचं षटक, ज्या षटकामध्ये धावा बनवल्या जातात, धावा ठोकल्या जातात, तो षटक आपल्या भेटीला आलाय. अर्थातच स्लॉग वरचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये धावा येणं खूप महत्त्वाचं असतं. या षटकामध्ये जवळजवळ 15 ते 16 धावा आल्या तर कुठेतरी हा स्कोर सन्मानजनक स्कोरपर्यंत जाऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे या षटकामध्ये 14 ते 15 धावा येणं महत्त्वाचं आहे, कारण की समोरचा संघ तितकाच मातब्बर आहे. त्याच्यामुळे या षटकामध्ये धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. पहा मंदार मैदानाच्या आतमध्ये, मंदारला दमदार कामगिरी करावी लागेल. मंदार गेला, हा ओके, बबलू आहे. टप्पा आपटलाय. पहा 2 धावा अतिरिक्तच्या आल्यात. वाईट प्लस 1 म्हणजे सुरुवात तर झाली आहे. 15 ते 16 धावांचा टप्पा जास्तीच्या सुद्धा येऊ शकतात. प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये आहे. या खेळाडूमध्ये तेवढी क्षमता आहे. हा खेळाडू मोठे फटके खेचू शकतो. त्याच्यामध्ये असलेली पोटेन्शियल क्षमता मैदानाच्या आतमध्ये त्याला दाखवावी लागेल, कारण की संघाचा संघ नाही का मला संघासाठी निवडले, का माझ्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी ठेवली. त्रिश्रेणी संघाचं नेतृत्व करत असताना मी का हा धनुष्य माझ्या खांद्यावरती पेला. अजय मोरे पहा, कॅप्टन ऑफ द कॅप्टननी घेतले कॅप्टनची विकेट. प्रज्वल सारखा महत्वपूर्ण खेळाडू जातोय मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का. मी विनंती करेल या ठिकाणी स्वयंराष्ट्र संघाचा संघनायक आणि एका बाजूला हार्दिक पांड्या. कोण आहे मोठ्या, कोण आहे? हार्दिक 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 स्वागत मैदानाच्या जाधव. हार्दिक जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हार्दिक जाधव हार्दिक पांड्याची भूमिका त्याला पार पाडायला लागलं. वडिलांचं नाव जरी पांड्या असलं तरी तुझं नाव हार्दिक आहे, त्याच्यामुळे हार्दिक पांड्या. आणि पप्पा सुद्धा आलेत. पहा पप्पांचं नाव पांड्या आणि पोराचं नाव हार्दिक. हार्दिक फिरलाय चेंडू. एक धाव कंप्लीट. पप्पा पण आलेत, मोठे पप्पा पण आले, छोटे पप्पा पण आले, सगळं जाधव कुटुंब आलंय हार्दिकची बॅटिंग पाहण्यासाठी. काका सुद्धा आलेत, सगळं आलेत. चाचू काका मामा सगळे. पुढचा चेंडू बबलू. हो हेलिकॉप्टर चेंडू उडवला. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विनेश राठाडे. 2 धावा होतील का? हो झाल्यात. ह्या धावा खूप महत्वाच्या आहेत. अनुजचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला अनुज आला, 1 काढली, 2 काढली, 2 काढल्या. 26 धावा. पहिला डॉट झालाय. पहा आतापर्यंत खासियत राहिले अनुजाची, बबलू याची. आतापर्यंत एकही डॉट बॉल झाला नव्हता. 11 मध्ये 17 खेळलाय, त्यातला हा पहिला डॉट आहे. पहा संघ पिछाडीवर असताना याच खेळाडूंनी संघाची बाजू लावून धरले. मोठे फटके नाही आलेत. एकेरी दुहेरीवर काम चाललंय. त्रिशेर्णी संघासाठी हा खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करताना तोपर्यंत यश तुमच्या वाट्याला असतो. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न थांबवता त्यावेळेला यश तुमच्या वाट्याला येत नाही. त्याच्यामुळे प्रयत्न करणं खूप महत्वाचं. आता मात्र धावचीच्या स्वरूपात हार्दिक पांड्या मैदानाच्या बाहेर. शेवटचा चेंडू 27. तेजस भोगटे, ज्या खेळाडूचं नाव सध्याच्या घडीला चर्चेत आहे, त्याच्या वाटेला शेवटचा चेंडू आहे. काय करेल हा खेळाडू? नॉन स्ट्राईक एंडला आहे, काहीच करू शकत नाही. ओहो मोठा फटका शेवटच्या क्षणाला. पहा
याचसाठी केला होता अट्टाचा शेवटचा क्षण गोड व्हावा. खरोखर कौतुक करावं लागेल संघातील पहिला मोठा फटका अर्थातच बबलू याच्या माध्यमातून आलाय. वैयक्तिक पाहिलं तर किती धावांची केली? संघाच्या धावसंख्यात 31 आणि त्यामध्ये वैयक्तिक 22 धावांचं ज्याने कॉन्ट्रीब्युशन दिलंय ते बबलूचं कौतुक करावं लागेल. एकेरी दुहेरीने संघाची धावसंख्या चालू ठेवली. ज्या ठिकाणी पाहिलं तर एकच डॉट झाला चेंडू आणि एकच चौकार त्यांनी लगावला. कौतुक करावं लागेल बबलू याचं. पहा, इतिहास घडला जातो, इतिहास घडवला जातो. बबलू याच्या नावावरती इतिहास लिहिला जाईल, कारण की संघाची धावसंख्या 31 आणि वैयक्तिक पाहिलं तर 22 धावांवरती खेळला तो अर्थातच बबलू. चला, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. स्वयं ब्लास्टर्स कोण आहे? हा, साहिल. साहिल आणि मॅगी अभिषेक करून आले. टीका लावलाय. स्वामी गजानन बोगटे यांची खासियत आहे, ज्या ज्या वेळेला गजानन बोगटेंची टीम असते ना, त्या त्या वेळेला दिगंबर स्वामी त्या ठिकाणी प्रकट होतात. त्याच्यामुळे हा इक्वेशन गजानन बोगटेंची जादू आहे. पहा, गजानन बोगटेंची जादू खूप महत्वाची आहे. दिगंबर स्वामी का आणतात येणाऱ्या वेळेमध्ये माहीत पडेल. ओके, श्रीकांत कदम यांच्याकडून तेजस भोगटे यासाठी एक अपॉर्च्युनिटी असणार आहे. जर कॅच घेतली तर 100 रुपये, डाय मारून जर कॅच घेतली तर 500 रुपये आणि जर गोलंदाजी भेटली तर प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पहा, तेजसवरती असलेलं प्रेम. दत्तभाऊ कुठे आले आहेत ना? हा, दत्तभाऊ आले. थांबा, चार्जिंगला मोबाईल लावलेला आहे. आतापर्यंत 20% चार्जिंग आहे. त्यानंतर आपण पाहूया 70 ते 80% चार्जिंग झाली तर निश्चित या ठिकाणी आपल्याला चांगले चांगले शब्द, चांगली शब्दांची रचना आणि अचूक. नाही नाही, तुम्हाला एक सांगतो, आम्ही आम्ही तुम्हाला सांगतो, सतीजी दादा सांगतो की काल नाही, परवाच्या दिवशी आम्ही वाशी या ठिकाणी मॅच बघत होतो कबड्डीची मॅच लावली होती, क्रिकेटची. इंडिया आणि सॉरी, आय थिंक पाकिस्तान आणि श्रीलंकेची मॅच होती. आणि त्यावेळेला पंचांचा डिसिजन येण्याच्या आधीच यांनी सांगितलं होतं की हा LB आहे, हा लेग बिफोर होतोय, हा पट्टीच्या बाहेर चेंडू जातोय. म्हणजे एवढा क्रिकेटचा जेवढा जबरदस्त अभ्यास असलेले खेळाडू म्हणजे आमचे दत्ता बोगटे. थोड्याच वेळात या ठिकाणी जॉईंट होतील. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत DPLच्या माध्यमातून करू, यात मात्र कोणती शंका नसणार आहे. उमेश खैरे मिसिंग आहेत. आमचा आवाज जर त्यांच्या माध्यमातून अर्थातच एके स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून जर पोहोचत असेल तर निश्चित ते येतील. थोड्या वेळात त्या ठिकाणी पदार्पण करतील आणि कॉम्बॉक्सचा निश्चित या ठिकाणी ताबा सुद्धा घेतील. चला, मॅच कडे वळूया आपण. टॉस सुद्धा करायचा आहे. टॉस झाला ना? कोण जिंकला? सलामीची आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. विनेश राठाडे आणि दीपेश राठाडे. मला बॉलिंग देत असेल तर मी येतोय. आता मग महेंद्र भाऊला ओपनिंगला काढा. चला, या ठिकाणी आपल्याला नाही, पहा ना, 6 सीझन झाले. 6 सीझन मध्ये सतीश जाधव यांनी प्लेयर रिटर्न केलाच नाही. 6 सीझन मध्ये कौतुक करावं लागेल. सीझन 6 म्हणजे 6 वर्षात प्लेयर त्यांनी जाऊ दिलाच नाही. फक्त दत्ता बोगटे यांना थोडीशी बोली जास्त लागली, त्याच्यामुळे तो थोडस पैसे थोडे खात्यात कमी होते. तरी पण ते तिकडे जर मनाने इकडे आहेत, जरी खेळाडू तिकडे गेले असले तरी मनाने इकडे आहेत असे दत्ता बोगटे. चला, मॅचला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे, थोडं फास्ट घ्यायचे आहे. मंदार साबळे 32ला ना, 32ला 31 धावा झाल्या. 32 धावांचं टार्गेट आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज दीपेश तर नॉन स्ट्राईकला विनेश पाहायला मिळतो. ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कल्पेश शेळके यांच्या विश्वासाला सार्थ अशी आणि अक्षय रटाडे यांनी या ठिकाणी घेतले. उमेश शंकर खैरे आमचा आवाज ऐकला AK स्पोर्ट्स यांच्या लाईव्ह यांच्या माध्यमातून थेट पोटनेरवरनं आलेत. ते कौतुक करावं लागेल. पहा, नामदेव शेळके खूप मिसिंग करतायत तुम्हाला, महेंद्र राठडे खूप मिसिंग करतात, दत्ता बोगटे तुम्हाला खूप मिसिंग करतायत. आलेत. हेलिकॉप्टर लँड होते बघा, क्रॅश व्हायला नाही पाहिजे. पहा, त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स आहे काय ते पण सुद्धा पहा. हेलिकॉप्टर आलेत. पहिला चेंडूवरती मोठा फटका. दीपू दामनकर
कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. दोनने धावा खोलल्या दीपेशाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मंदार पहा एकाच टीम मधून खेळतात, कोलाड विभागामध्ये खेळतात. 2 धावा कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. संघाच्या विजयासाठी 32 धावांचं टार्गेट आहे. पहा टार्गेट जरी छोटा असलं तरी मंदारला माहिती आहे माझ्याकडे तेवढी क्षमता आहे गोलंदाजीची. हो बॅटची लिडिंग एज होती. प्रज्वल याच्या माध्यमातून एक झेल होऊ शकला असता. एक धाव फलकावरती अर्जित केली गेलेली आहे. 3 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लगावल्या गेलेल्या आहेत. पहा स्लो आणि संत जरी सुरुवात असली तरी ही मॅच डिफेंड करू शकतो त्रिशेरणी संघ, कारण की त्यांच्यामध्ये चांगल्या थाटणीची गोलंदाजी आहे, त्यांच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. तेजस बोगटे सारखा एक नामवंत खेळाडू आहे. तेजस बोगटे जर 7 वरती करायचं आहे. नरेश राठडे सुद्धा पाहायला मिळत आहेत, एक अनुभवी खेळाडू आहे. पुढचा चेंडू मंदार याचा. पहा एक अवांतरित धाव मंदारेच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती 4 लगावल्या गेल्यात, त्याच्यामुळे मंदारला अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं खूप महत्वाचे आहे. ज्यावेळी संघाचा स्कोअर हा कमी असतो त्यावेळी तुम्हाला डिफेंड करत असताना जास्तीच्या आणि अतिरिक्त धावा देणं न देणं हे किती महत्वाचं असतं हे प्रत्येक संघाच्या संघनायकाला माहिती असणं गरजेचं आहे. चला पुढचा चेंडू मंदार बॅकफुटला येऊन पंच केलाय. काय पंच केलाय, सुपर पंच केलाय. चेंडू सीमा पार आलाय विनेशच्या बॅट मधून, दिमागदार चौकार. कौतुक करावं लागेल विनेशचं. काय बॅकफुटला येऊन पंच केला. आपण रिप्लाय पाहिला तर खरोखर एक वाखाणण्याजोग रिप्लाय आहे, कारण की पाहिलं तर बॅकफुटला आला, थोडंसं पाठी राहिले आणि एक अचूक जागा निवडली आणि सरळ चेंडू पाहिलं तर मिड ऑफच्या दिशेने हा चौकार लगावला. हा या वेळेला खोलातला चेंडू हवेत आहे, मात्र या ठिकाणी खेळाडू सुद्धा आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न थांबवलाय. 9 धावा या धाव फलकावरती लगावल्या गेल्यात, म्हणजे 4 चेंडू आणि 9 धावांची या ठिकाणी आतापर्यंत अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हे 2 चेंडू खूप मंदाराच्या माहितीसाठी महत्वाचे आहेत. एखादी विकेट पडली तर संघामध्ये नवीन ट्विस्ट येऊ शकतो, कारण की गोलंदाजी किती महत्वाची आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. यावेळेला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाहीयेत. स्वतः मंदार गोलंदाजीवरती नाखुश असेल, कारण की अजून एक विकेट सुद्धा त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली नाही. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एक मॅजिक आकडा धाव फलकावरती लगावला गेलाय 10. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असणाऱ्या मंदाराच्या माहितीसाठी विनेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली. एक चौकार लगावलाय, संघाला एक सन्मानजनक चेसिंग स्कोर कडे घेऊन जातोय. 10 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. मंदारला अचूक आणि एक वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला मंदार पाहायला मिळतोय. यावेळी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र हार्दिक पहिले षटक समाप्ती आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर 11 धावसंख्या धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. म्हणजे येणाऱ्या अजूनही 18 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असणार आहे. म्हणजे 18 चेंडू 21 धावा पाहिल्या तर सोप्या आहेत, पाहिल्या तर कठीण सुद्धा होऊ शकतात, कारण की आता दुसरं षटक खूप महत्वाचं असणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज त्रिशेरणी संघाकडे आहे, असा कोणता मोहरा आहे. प्रज्वल पाहायला मिळतोय, अनुज पाहायला मिळतोय. प्रज्वलच्या हातात की अनुजच्या हातात कोणता गोलंदाज आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. पण स्वतः संघाचा संघनायक, संघाचा कर्णधार प्रज्वल यांनी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. त्याला माहिती आहे की 18 मध्ये आपल्याला 21 धावा आहेत, आपल्याला डिफेंड करायचे आहेत. थोडंसं फास्ट घ्यायचं आहे प्लीज. विनेश, दीपेश थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. प्रज्वल थोडंसं फास्ट घ्यायचं आहे, कारण की या स्पर्धेला सुरुवात जरी झाली असली तरी अंतिम क्षणाकडे आपल्याला अचूक वेळेत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे वेळेला महत्त्व द्या. मी वारंवार सुरुवातीपासून सांगतोय, वेळेला महत्त्व द्या. वेळ तुम्हाला महत्त्व देईल. वेळेला तुम्ही महत्त्व न दिलं तर वेळ तुम्हाला देखील महत्त्व देणार नाही. त्याच्यामुळे वेळेला महत्त्व देणं खूप महत्त्वाचं असतं. पहा स्वयं ब्लास्टर संघाचं कौतुक करावं लागेल. काय आले, काय मंडप टाकून घेतला, काय मंडपाच्या सावलीखाली छत्रछायेखाली राहिले आणि काय त्यांचे कौतुक करावं लागेल, कारण की दिगंबर स्वामी
ही एक दैवी शक्ती आहे त्यांच्या पाठीमागे. कधी कुठल्या क्षणी कुठला झेल सोडू शकतात. हो, नवीन चेंडू पहिले प्रत्येक चेंडू. चला थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. विनेश पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी तेजू 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 धावसंख्या धाव फलकावरती आता पाहिलं तर 12 12 धावसंख्या धाव फलकावरती. अजूनही दीपेश आणि विनेश याच्या बॅटमधून षटकार आला नाहीये. विनेशच्या बॅटमधून चौकार तर पाहायला मिळालेल्या षटकारांची अपेक्षा असेल कल्पेश अक्षय यांना. लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसातली ही तिसरी मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅच आतापर्यंत राहिली आहे. 31 धावा ह्या बनवल्या गेल्यात. 32 धावांचं टार्गेट हे सेट केलंय. दीपेश आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी नरेश पहा, नरेश राठाडे चांगली फेकी, चांगला थ्रो पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण एकेरी आणि दुहेरी वरतीच लक्ष केंद्रित केलंय की काय असं चित्र पाहायला मिळतोय. ज्या वेळेला बबलू आला, बबलूने चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक 22 धावांची त्यांनी वैयक्तिक खेळी सादर केली. कौतुक करावं लागेल. लो स्कोरिंग मॅच मध्ये आपण काय करतो आणि कशा थाटणीची फलंदाजी करतो, संघाला कोणत्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाऊ शकतो, हे खूप महत्वाचं असतं. ती कामगिरी बबलू जाधव यांनी अर्थात केली. एक चौकार मात्र पहिल्या इनिंग मध्ये आलाय, दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा एकच चौकार आलाय. विनेश मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहेत. पहा, नाव घेतलं आणि मोठा फटका सुद्धा खेचलाय. वन बाउन्स चेंडू सीमा पार आलाय चौकार. विनेशच्या बॅट मधून दुसरा चौकार. डीजे आमचे थोडेसे मंडप बांधण्यामध्ये व्यस्त होते, त्याच्यामुळे आता त्यांचा ताबा घेतील. धावसंख्या धाव फलकावरती 17 धावसंख्या 17 धावसंख्या धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. पहा, एक हाती सामना अर्थातच अविराज फायटर्स घेऊन जातोय की काय असं चित्र पाहायला मिळतोय. दीपेश तामनकर आहे, चांगली फेकी, चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव ही आतापर्यंत अर्जित केली गेली आहे. धावसंख्या धाव फलकावरती 18, 4 चेंडू 18 धावा. विनेश पाहिलं तर वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय. दीपेश वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय. 18 धावसंख्या धाव फलकावरती लगावली गेली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील का? एकदम संत गतीने तिसरा सामना चाललाय. जी चुरस व्हायला पाहिजे होती ती चुरस पाहायला मिळाली नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जिथे एक धाव होती तिथे 2 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 20 धावा, अजूनही 12 धाव्यांची गरज ही विजयासाठी अविराज फायटर्सच्या संघाला आहे. त्रिशेरी संघ कुठेतरी बॅकफुटला गेलाय, विजयाची आशा सोडली की काय असं चित्र पाहायला मिळतं. त्यांच्याकडे जेवढा ॲग्रेशन पाहायला मिळत नाही प्रतीश, जेवढा उत्साह आहे तो उत्साह पाहायला मिळत नाहीये. पहा, धावा कमी असल्या तरी चालतील, पण तुमच्याकडे अचूक टप्पा अचूक वेग असेल तर तुम्ही सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. फुल टॉल वसूल केलाय. चेंडू दीपेश राठाडेच्या बॅट मधून आलाय, पहिला षटकार. सुरेख फटका पाहायला मिळते. डीजे आमचे थोडेसे गारटलीत की काय म्हणून डीजे सामना या ठिकाणी एक हाती जाताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला विनेशच्या माध्यमातून 2 चौकार आले, नंतर दीपेशने सुद्धा कमबॅक केले. त्याने सुद्धा दाखवून दिले की माझ्याकडे तेवढी क्षमता आहे, मोठे फटके खेचण्याची तेवढे माझ्यामध्ये क्षमता आहे. सध्याच्या घडीला कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये चांगल्या थाटणीमध्ये आणि चांगल्या लयामध्ये असलेले दीपेश राठाडे सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आता लेग ब्रेक ऑफ ब्रेक टाकण्यामध्ये ज्यांच्याकडे मोठी शैली आहे ती अनुज उर्फ बबलू जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती 26, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये रिवर्स अटॅक मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट, एकच्या सरासरीने धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या धाव फलकावरती 27 धावा, 5 धाव्यांची गरज असणार आहे. हा वैयक्तिक पाहिलं तर दीपेश 12 धाव्यांवरती खेळतायत. विनेश अर्थात पाहिलं तर विनेश सुद्धा 12 धाव्यांवरती खेळतायत. उमेश खैरे, ओहो, यावेळेला मोठी आपल्यावरती बॅकची लिडिंग एज लागली आहे आणि एक धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 28, म्हणजे अजूनही
ह्या मॅच मध्ये पाहिलं तर 3 धावा ना, 3 धावेची गरज ना, 4, 4, 4 धाव्यांची गरज. नामदेव शेळके, महेंद्र अडडे, का तुम्ही पाठी राहिलात? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. नरेश एक विकेट गेली असती. पहा, ज्या वेळेला ओम पॉवर हिटर्स हा संघ सुद्धा राहिलाय, ज्याने सलामीच्या जोडीनेच हा संघ विजय केला होता. मात्र अविराज फायटर्स हा संघ सुद्धा 0 विकेट न टाकता जिंकेल काय, हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, चांगला फटका. तेजू, आणि काय तेजूची फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती 30. वाईट +1. ओके, एक पाहिजे, एकची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी 2 अंपायर्स द्यायचे आहेत. मंदार साबळे आणि विनेश रटाडे. आपण 2 ऑफिशियल्स द्यायचे आहेत. दोन्ही टीम मधला एक ऑफिशियल्स या मॅच साठी आपल्याला पाहिजेत. मंदार बामुगडे पंचांची भूमिका पार पाडायची आहे. त्याचप्रमाणे प्रज्वल बोगटे आपल्या टीम मधून एक